मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंध 5 अध्याय 3। नाभिराजाचे चरित्र। श्री शुकाचार्य म्हणतात, नाभिराजाने भार्या मेरुदेवीसह पुत्रकामनेने एकाग्रतापूर्वक भगवान यज्ञपुरुषाचे पूजन केले. भगवान जरी द्रव्य, देश, काल, मंत्र, ऋत्विज, दक्षिणा आणि विधी या साधनांनी संपन्न यज्ञाने प्राप्त होत नसले तरी ते भक्तवत्सल असल्यामुळे जेव्हा नाभीने श्रद्धापूर्वक व विशुद्ध भावाने त्यांची आराधना केली तेव्हा त्यांचे चित्त आपल्या भक्ताचा इच्छित हेतू साध्य करण्यासाठी उत्सुक झाले. त्यांचे स्वरूप जरी सर्वथैव स्वतंत्र असले तरी त्यांनी प्रवर्ग्य कर्माचे अनुष्ठान सुरू होताच नाभीच्या मन आणि नेत्रांना आनंद देणाऱ्या अवयवांनी युक्त अशा अतिसुंदर हृदयाकर्षक रूपात स्वतःला प्रकट केले. त्यांनी रेशमी पितांबर परिधान केला होता. वक्षस्थळावर सुमनोहर श्रीवत्स चिन्ह शोभून दिसत होते. हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म तसेच गळ्यात वनमाळा आणि कौस्तुभमणी शोभून दिसत होता. संपूर्ण शरीराच्या अंगप्रत्यंगाची कांती वाढवणाऱ्या किरणांनी आच्छादिलेल्या मणिमय मुकुट, कुंडले, कंकणे, कमरपट्टा, हार, बाजूबंद, नुपूर इत्यादी अलंकारांनी ते शोभून दिसत होते. परम तेजस्वी चतुर्भुज मूर्ती अशा पुरुषोत्तमांना प्रगट झालेले पाहून ऋत्विज, सदस्य आणि यजमान इत्यादी सर्व लोक जसे निर्धन पुरुष धनराशी प्राप्त झाल्यावर अत्यंत आनंदित होतात तसे आनंदित झाले. नंतर सर्वांनी मस्तक नमवून अत्यंत आदराने प्रभूंची पूजा केली आणि त्यांची स्तुती केली. ऋत्विज म्हणाले, पूज्यतम, आम्ही आपले भक्त आहोत. आपण आम्हाला नेहमीच पूजनीय आहात, परंतु आम्ही आपली पूजा करणे काय जाणणार. आम्ही तर आपणास वारंवार नमस्कार करतो. एवढेच आम्हाला महापुरुषांनी शिकवले आहे. आपण प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडील आहात. 3 गुणांचे कार्य असलेल्या प्रपंचात बुद्धी गुंतल्याने आपले गुणगान करण्यास असमर्थ असलेला असा कोणता पुरुष आपल्या प्राकृत नाम, रूप आणि आकृतीच्या द्वारा साक्षात परमेश्वर अशा आपल्या स्वरूपाचे निरूपण करू शकेल. करायचेच झाले तर सर्व लोकांचे दुःख निरसन करणाऱ्या आपल्या परममंगलमय गुणांपैकी काही गुणांचेच वर्णन करू शकेल. परंतु प्रभो, जरी आपल्या भक्तांनी प्रेम सद्गत वाणीने स्तुती करीत पाणी, पवित्र पाने, तुळशी, दुर्वा यांनी आपली पूजा केली तरी आपण सर्व प्रकारे संतुष्ट होता. आम्हाला तर प्रेमाशिवाय या द्रव्य कालादी अनेक अंगांच्या यज्ञांशी आपला संबंध आहे असे वाटत नाही. कारण आपल्या स्वतःपासूनच क्षणाक्षणाला जो सर्व पुरुषार्थाचे फलस्वरूप असा परमानंद स्वतःच नेहमी प्रगट होत असतो त्यांचे आपणच साक्षात स्वरूप आहात. अशा प्रकारे आपल्याला जरी या यज्ञादिकांची काही अपेक्षा नसली तरी अनेक प्रकारच्या कामनांच्या पूर्ततेची इच्छा करणाऱ्या आमच्यासाठी तर मनोरथ सिद्धीचे योग्य साधन हेच आहे ना. आपण ब्रह्मदेवादी श्रेष्ठ देवतांपेक्षाही श्रेष्ठ आहात. आमचे परमकल्याण कशात आहे हे सुद्धा आम्ही जाणत नाही आणि आमच्याकडून आपली यथायोग्य पूजासुद्धा झाली नाही. तरी पण ज्याप्रमाणे ज्ञानी पुरुष न बोलवताही केवळ करुणाभावाने उद्युक्त होऊन अज्ञानी पुरुषांकडे जातात, त्याचप्रमाणे आपण आम्हाला आपले परमपद, मोक्ष आणि आमच्या इच्छित वस्तू देण्यासाठी इतर यज्ञ इच्छिणाऱ्या देवतांप्रमाणे येथे प्रगट झाला आहात. हे पूज्यतम, ब्रह्मदेवादी समस्त वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असूनही आपण राजर्षी नाभीच्या या यज्ञशाळेत साक्षात आमच्यासमोर प्रगट झाला आहात. हाच आपण आम्हाला सर्वश्रेष्ठ वर दिला आहे. आता आम्ही आणखी कोणता वर मागावा. प्रभो, आपल्या गुणसमुच्चयाने गायन परममंगलमय आहे. ज्यांनी वैराग्याने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीच्या द्वारे आपल्या अंतःकरणातील रागद्वेषादी संपूर्ण मळ जाळून टाकले आहेत, तसेच ज्यांचा स्वभाव आपल्यासारखाच शांत आहे ते आत्माराम मुनीसुद्धा नेहमी आपल्या गुणांचेच गायन करीत असतात. म्हणून आम्ही आपल्याकडे एवढाच वर मागतो की कोठेतरी पडल्यावर, ठेच लागल्यावर, शिंक आल्यावर किंवा जांभई आल्यानंतर, संकटाचे वेळी, त्याचबरोबर तापाने फणफणलेल्या वेळी
अगर मरणसमयी आम्हाला आपले स्मरण होणे कठीण असले तरी कोणत्याही प्रकारे का होईना आपल्या सर्व दोषांचा नाश करणाऱ्या भक्तवत्सल, दीनबंधू इत्यादी गुणवाचक नावांचे आपण उच्चारण करू शकू. जसे एखाद्या कंगाल मनुष्याने धन वाटणाऱ्या उदार पुरुषाकडे जाऊनही त्याच्याकडे केवळ भुसाच मागावा, त्याचप्रमाणे हा राजर्षी नाभी संतानप्राप्ती हाच परमपुरुषार्थ मानून आपल्यासारखाच पुत्र व्हावा या इच्छेने स्वर्ग आणि मोक्षही देऊ शकणाऱ्या आपली आराधना करीत आहे. आपल्या मायेचा अंत कोणाला लागत नाही आणि ती कोणाला वशही होत नाही, यात काही आश्चर्य नाही. ज्या लोकांनी महापुरुषांच्या चरणांची सेवा केली नाही त्यांच्यापैकी असा कोणी आहे की जो मायेला वश झाला नाही किंवा त्याच्या बुद्धीवर तिने आवरण घातले नाही आणि विषयरूप विषाच्या वेगाने त्याचा स्वभाव दूषित केला नाही. देवादिदेवा, आपण भक्तांची मोठमोठी कामे करता. मंदबुद्धी अशा आम्ही कामनेला वश होऊन या तुच्छ कामासाठी आपल्याला आवाहन केले, हा आपला अनादरच होय. परंतु आपण समदर्शी असल्याने आम्हा अज्ञानी लोकांच्या या अविचाराबद्दल आम्हाला क्षमा करावी. श्री शुकाचार्य म्हणतात, महाराज, वर्षाधिपती नाभीच्या पूज्य ऋत्विजांनी प्रभूंच्या चरणांना वंदन करून जेव्हा वरील स्तोत्राने त्यांची स्तुती केली तेव्हा देवश्रेष्ठ श्रीहरी त्यांची करुणा येऊन असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, ऋषींनो, आपण सर्वजण सत्यवादी महात्मे आहात. राजर्षी नाभीला माझ्यासारखाच पुत्र व्हावा असा मोठा दुर्लभ वर आपण मागितलात. मुनींनो, माझ्यासारखा तर मीच आहे, कारण मी अद्वितीय आहे. तरीसुद्धा ब्राह्मणांचे वचन खोटे होता कामा नये, कारण ब्राह्मण कुळ म्हणजे माझे मुखच आहे. म्हणून मी स्वतः माझ्या अंशकलेने आग्नींद्र नंदन नाभीच्या घरी अवतार घेईन, कारण माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. श्री शुक म्हणतात, महाराणी मेरुदेवी ऐकत असता तिच्या पतीला असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. विष्णुदत्त परीक्षिता, महर्षींनी त्या यज्ञात अशा प्रकारे प्रसन्न केल्यानंतर महाराज नाभींचे कल्याण करण्यासाठी श्री भगवंत महाराणी मेरुदेवींच्या ठिकाणी दिगंबर संन्यासी आणि ऊर्ध्वरेता मुनींचा धर्म प्रगट करण्यासाठी शुद्ध सत्वमय रूपाने प्रगट झाले. अध्याय 3 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्कंद 5 अध्याय 4. ऋषभदेवांचे राज्यशासन. श्री शुकाचार्य म्हणतात, नाभीच्या पुत्रांचे शरीर जन्मापासूनच भगवान विष्णूंच्या व्रज, अंकुश इत्यादी चिन्हांनी युक्त होते. समता, शांती, वैराग्य, ऐश्वर्य इत्यादी महान गुणांमुळे त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच होता. हे पाहून मंत्री इत्यादी अधिकारी, प्रजा, ब्राह्मण आणि देवता यांना प्रकर्षाने वाटू लागले की यांनीच पृथ्वीचे राज्य करावे. त्यांचे सुंदर आणि सुडौल शरीर, विपुल कीर्ती, तेज, बल, ऐश्वर्य, यश, पराक्रम आणि शौर्य या गुणांमुळे महाराज नाभीने त्यांचे नाव ऋषभ असे ठेवले. देवराज इंद्राने एकदा ईर्षेमुळे त्यांच्या राज्यात पाऊस पाडला नाही. तेव्हा योगेश्वर भगवान ऋषभदेवांनी इंद्राच्या मूर्खपणाचा उपहास करून आपल्या योगमायेच्या प्रभावाने आपले राज्य अजनाभ खंडामध्ये भरपूर पाऊस पाडला. आपल्या मनासारखा उत्तम पुत्र झाल्याने नाभी अत्यंत आनंदित झाला आणि आपल्याच इच्छेनुसार मनुष्य शरीर धारण करणाऱ्या पुराण पुरुष श्रीहरींचे लालन पालन करीत त्यांच्याच लीलाविलासाने मंत्रमुग्ध होऊन बाळा बाळा असे सद्गतीत होऊन म्हणत त्यातच मोठे सुख मानू लागला. मंत्रिमंडळ, नागरिक आणि राष्ट्रातील जनता ऋषभदेवांवर अत्यंत प्रेम करीत आहे असे पाहून नाभीराजाने धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी त्यांना राज्याभिषेक करून ब्राह्मणांच्या देखरेखीवर सोपवले आणि आपण स्वतः पत्नी मेरुदेवीसह बद्रिकाश्रमाला निघून गेले. तेथे इतरांना पीडा होणार नाही अशा तीव्र तपश्चर्येने आणि समाधी योगाने भगवान वासुदेवांच्या नरनारायण रूपाची आराधना करीत योग्य वेळ आल्यावर त्यांच्याच स्वरूपात तो लीन होऊन गेला. परीक्षिता, राजा नाभीच्या संबंधात ही लोकोक्ती प्रसिद्ध आहे. ज्याच्या शुद्ध कर्माने संतुष्ट होऊन साक्षात श्रीहरी त्यांचे पुत्र झाले होते, त्या राजर्षी नाभीचा
नाभीच्या उदार कर्माचे अनुकरण दुसरा कोण करू शकेल? ज्याच्या दक्षिणा इत्यादींनी संतुष्ट होऊन ब्राह्मणांनी आपल्या मंत्रबलाने ज्याला यज्ञशाळेत यज्ञपुरुष श्री विष्णूंचे दर्शन करविले, त्या महाराज नाभींसारख्या ब्राह्मण भक्त सुद्धा कोण असू शकेल? भगवान ऋषभदेवांनी आपला देश अजनाभ खंडाला कर्मभूमी मानून लोकसंग्रहासाठी काही काळपर्यंत गुरुगृही वास केला. गुरुदेवांना यथोचित दक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी त्यांची आज्ञा घेतली. नंतर लोकांना गृहस्थाश्रम धर्माचे शिक्षण देण्यासाठी देवराज इंद्रांनी दिलेली त्यांची कन्या जयंती हिच्याशी विवाह केला आणि क्षौत्र स्मार्त अशा दोन्ही प्रकारच्या शास्त्रोपदिष्ट कर्माचे आचरण करीत आपल्यासारख्या 100 पुत्रांना जन्म दिला. त्यामध्ये महायोगी भरत सर्वात ज्येष्ठ आणि सर्वांपेक्षा अधिक गुणवान होता. त्यांच्याच नावावरून या अजनाभ खंडाला लोक भारतवर्ष म्हणू लागले. त्याहून लहान कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक, विदर्भ आणि किकट हे 9 राजकुमार उरलेल्या इतर 90 भावांपेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होते. त्यांच्यापेक्षा लहान कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन हे 9 राजकुमार भागवत धर्माचा प्रसार करणारे मोठे भगवत भक्त होते. भगवंतांच्या महिम्याने युक्त आणि परमशांतीने परिपूर्ण अशा यांचे उत्तम चरित्र आम्ही नारद वासुदेव संवाद प्रसंगी पुढे सांगू. जयंतीचे यांच्यापेक्षा लहान 81 पुत्र पित्याच्या आज्ञेचे पालन करणारे, अतिशय विनम्र, महान वेदज्ञ आणि नेहमी यज्ञ करणारे होते. पुण्यकर्माचे अनुष्ठान केल्यामुळे ते शुद्ध होऊन ब्राह्मण झाले होते. पूर्णपणे स्वतंत्र, स्वतः नेहमी सर्व प्रकारच्या अनर्थ परंपरापासून मुक्त, केवळ आनंदानुभव स्वरूप साक्षात ईश्वर असून सुद्धा भगवान ऋषभदेव अज्ञानी लोकांप्रमाणे कर्म करीत कालानुसार प्राप्त धर्माचे आचरण करून त्यांनी त्यांचे तत्व न जाणणाऱ्या लोकांना त्यांचे शिक्षण दिले. त्याचबरोबर समचित्त, शांत, सुहृद आणि करुणामय राहून धर्म, अर्थ, यश, संतान, भोग, सुख आणि मोक्ष हे सर्व प्राप्त करीत गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या लोकांना आचरणाचे धडे दिले. कारण महापुरुष जसजसे आचरण करतात त्याचप्रमाणे दुसरे लोक त्यांचे अनुकरण करतात. सर्व धर्माचे साररूप वेदाचे गूढ रहस्य ते जाणत होते. तरीसुद्धा ते ब्राह्मणांनी सांगितलेल्या विधीनुसार सामदानादी उपायांनी जनतेचे पालन करीत होते. त्यांनी शास्त्र आणि ब्राह्मणांच्या उपदेशानुसार निरनिराळ्या देवतांना उद्देशून द्रव्य, देश, काल, वय, श्रद्धा आणि ऋत्विज यांनी सुसंपन्न असे सर्व प्रकारचे शेकडो यज्ञ केले. भगवान ऋषभदेवांच्या शासनकालामध्ये या देशातील कोणताही मनुष्य आपल्यासाठी कोणाकडूनही आपल्या राज्याबद्दल दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रेमाशिवाय आणखी कोणत्याही वस्तूची कधीही इच्छा करीत नसे. एवढेच काय, पण कोणाच्या कोणत्याही वस्तूकडे ढुंकून देखील पाहत नसे. एक वेळ भगवान ऋषभदेव फिरत फिरत ब्रह्मावर्त देशामध्ये पोचले. तेथे मोठमोठ्या ब्रह्मर्षींच्या सभेमध्ये त्यांनी प्रजेसमोरच आपल्या समचित्त तसेच विनम्र, प्रेमळ आणि संयमी मुलांना शिक्षण देण्यासाठी पुढील उपदेश केला. अध्याय 4 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्कंद 5 अध्याय 5. ऋषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूत वृत्ती धारण करणे. श्री ऋषभदेव म्हणाले, पुत्रांनो, हे मनुष्य शरीर या मर्त्य लोकात दुःखमय विषयभोग प्राप्त करण्यासाठी नाही. हे भोग तर विष्ठा भक्षण करणाऱ्या डुक्कर, कुत्री इत्यादींनाही मिळतात. या शरीराने ज्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल असे दिव्य तपच केले पाहिजे, कारण त्यामुळेच अनंत ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. शास्त्रांनी महापुरुषांच्या सेवेला, मुक्तीचे तर स्त्री सक्तकामी लोकांच्या सहवासाला नरकाचे द्वार म्हटले आहे. समचित्त, परमशांत, क्रोधहीन, सर्वांचे हितचित्तक आणि सदाचार संपन्न जे आहेत त्यांनाच महापुरुष म्हटले जाते. किंवा मज परमात्म्यावर प्रेम करणे
हाच एकमेव पुरुषार्थ मानणारे केवळ विषयांची चर्चा करणाऱ्या लोकांविषयी, तसेच स्त्री पुरुष धन इत्यादी सामग्रींनी संपन्न घरांविषयी ज्यांना अनास्था आहे आणि जे लौकिक कार्यामध्ये केवळ शरीर निर्वाहापुरतेच प्रवृत्त होतात, तेच महापुरुष होत. मनुष्य निश्चितच प्रमादवश होऊन कुकर्मे करू लागतो. इंद्रियांना तृप्त करण्यासाठीच त्याची अशी प्रवृत्ती होते. मी हे योग्य समजत नाही, कारण यामुळेच आत्म्याला हे नाशवंत आणि दुःखदायक शरीर प्राप्त होते. जोपर्यंत जीवाला आत्मतत्वाबद्दल जिज्ञासा निर्माण होत नाही, तोपर्यंत अज्ञानाने देहादिकांमुळे त्याचे शरीर लपलेले असते. जोपर्यंत हा लौकिक वैदिक कर्मांमध्ये घडलेला असतो, तोपर्यंत मनामध्ये कर्माच्या वासनाही शिल्लक असतात आणि त्यामुळेच देहबंधन प्राप्त होते. अशा प्रकारे अविद्येने आत्मस्वरूप झाकले गेल्याने कर्मवासनांच्या अधीन असलेले चित्त मनुष्याला पुन्हा कर्मामध्येच प्रवृत्त करते. म्हणून जोपर्यंत मज वासुदेवात प्रीती निर्माण होत नाही, तोपर्यंत तो देहबंधनातून सुटू शकत नाही. स्वार्थामुळे वेडा झालेला जीव जोपर्यंत विवेकदृष्टीचा आश्रय घेऊन इंद्रियांचे चोचले पुरवणे हे व्यर्थ आहे असे समजत नाही, तोपर्यंत आत्मस्वरूपाचे विस्मरण झाल्याने तो अज्ञानामुळे विषयप्रधान असे घर इत्यादींमध्ये आसक्त होऊन राहतो आणि निरनिराळे क्लेश सहन करतो. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये जो परस्परांचा पतिपत्नी भाव आहे, त्याला ज्ञानी लोक हृदयाचे अभेद्य बंधन समजतात. त्यामुळे जीवाला घर, शेत, पुत्र, स्वजन आणि धन इत्यादीमध्ये सुद्धा मी आणि माझे पणाचा मोह उत्पन्न होतो. कर्मवासनांमुळे घट्ट झालेली ही हृदय ग्रंथी सैल होते. त्यावेळी हा पुरुष दाम्पत्य भावातून निवृत्त होतो आणि संसाराला कारण असणाऱ्या अहंकाराचा त्याग करून सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन परमपदाची प्राप्ती करून घेतो. पुत्रांनो, संसारसागरातून पार होण्यासाठी कुशल, धैर्यवान, उद्योगी अशा सत्वगुण विशिष्ट माणसाने सर्वांचा आत्मा आणि गुरुस्वरूप अशा माझ्यात भक्तिभाव ठेवून मला शरण यावे. तसेच आसक्तीचा त्याग करावा. सुखदुःखादी द्वंद्वे सहन करावी. जीवाला सर्व योनींमध्ये दुःख भोगावेच लागते असा विचार करावा. तत्वजिज्ञासेने तपाने सकाम कर्माचा त्याग करून माझ्यासाठीच कर्मे करावी. माझ्या कथा नेहमी श्रवण करून माझ्या भक्तांशी सहवास ठेवून माझ्या गुणांचे कीर्तन करावे. कुणाशीही वैर न करता समतेने व शांतीने वागावे. शरीर, घर इत्यादी बाबतीत मी माझेपणाच्या भावनेचा त्याग करण्याची इच्छा धरावी. अध्यात्मशास्त्राच्या अनुशीलनाने एकांतात वास करून प्राण, इंद्रिये, मन यांना ताब्यात ठेवून शास्त्र आणि सत्पुरुषांच्या वचनांवर श्रद्धा ठेवावी. पूर्ण ब्रह्मचर्य पाळून कर्तव्य कर्मामध्ये नेहमी तत्पर असावे. वाणीवर संयम ठेवावा. सगळीकडे माझीच सत्ता आहे असे जाणून अनुभव ज्ञानसहित तत्वविचार आणि योग साधन करून अहंकार रूप आपल्या लिंग शरीराला माझ्यात लीन करावे. मनुष्याने दक्ष राहून अविद्येमुळे उत्पन्न झालेल्या या हृदयग्रंथीरूप बंधनाला शास्त्रोक्त रीतीने वरील साधनांनी पूर्णपणे तोडून टाकावे. कारण कर्मसंस्कार राहण्याचे मन हेच ठिकाण आहे. त्यानंतर साधनांचाही त्याग करावा. ज्याला माझ्या लोकांची प्राप्ती किंवा माझा अनुग्रह हवा असेल, त्या राजाने प्रजेला, गुरुने शिष्याला आणि पित्याने पुत्राला असाच उपदेश करावा. जर ते अज्ञानामुळे अशा उपदेशानुसार न वागता काम्य कर्म हाच परमपुरुषार्थ मानित राहिले, तरी सुद्धा त्यांच्यावर क्रोध न करता त्यांना समजावून सांगून काम्य कर्मामध्ये प्रवृत्त होऊ देऊ नये. जसे एखाद्या आंधळ्या माणसाला जाणून बुजून खड्ड्यात ढकलावे, त्याप्रमाणे हे होईल. यामुळे कोणता पुरुषार्थ साध्य होईल बरे? आपले शरीर कल्याण कशात आहे? आपले खरे कल्याण कशात आहे ते लोकांना समजत नाही. म्हणूनच ते निरनिराळ्या कामनांमध्ये अडकून तुच्छ क्षणिक सुखासाठी आपापसात वैर बाळगतात.
त्यामुळे अनंत दुःखाची प्राप्ती होते. या गोष्टींचा हे मूर्ख कधीच विचार करत नाही. जसे डोळस मनुष्य अयोग्य वाटेने जाणाऱ्या आंधळ्याला तिकडे जाऊ देत नाही, त्याचप्रमाणे अज्ञानी माणूस अविद्येमुळे दुःखाकडे जात असलेला पाहून कोणता दयाळू आणि ज्ञानी पुरुष जाणून बुजून त्याला त्या दिशेने जाऊ देईल. जो मनुष्य भगवत भक्तीचा उपदेश करून जन्ममृत्यूच्या फासातून सोडवित नाही, तो गुरु गुरु नव्हे, स्वजन स्वजन नव्हे, पिता पिता नव्हे, माता माता नव्हे, देव देव नव्हे आणि पती पती नव्हे. माझ्या या अवतार शरीराचे रहस्य जाणणे साधारण लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे. शुद्ध सत्व हेच माझे हृदय आहे आणि त्यात धर्माचेच अधिष्ठान आहे. अधर्माला मी फार मागे ढकलले आहे. म्हणूनच सत्पुरुष मला ऋषभ असे म्हणतात. तुम्ही सर्वजण माझ्या त्या शुद्ध सत्वमय हृदयापासून उत्पन्न झालेले आहात. म्हणूनच मत्सराचा त्याग करून आपला मोठा भाऊ भरत याची सेवा करा. त्याची सेवा करणे म्हणजेच माझी सेवा करणे होय आणि हेच तुमचे प्रजापालन करणे होय. सर्व स्थावर वस्तूंमध्ये वृक्ष श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा चालणारे जीव श्रेष्ठ होत. त्यात सुद्धा कीटक इत्यादींपेक्षा ज्ञानयुक्त पशु इत्यादी श्रेष्ठ आहेत. पशूंपेक्षा मनुष्य, मनुष्यापेक्षा प्रथमगण, प्रथमांपेक्षा गंधर्व, गंधर्वांपेक्षा सिद्ध आणि सिद्धांपेक्षा देवतांचे अनुयायी किन्नरादी श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा असुर, असुरांपेक्षा देव आणि देवतांपेक्षाही इंद्र श्रेष्ठ आहे. इंद्रापेक्षाही ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष इत्यादी प्रजापती श्रेष्ठ आहेत. ब्रह्मदेवांच्या पुत्रांमध्ये रुद्र सर्वश्रेष्ठ आहेत. ते ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले आहेत, म्हणून ब्रह्मदेव त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. ते सुद्धा माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत आणि माझी उपासना करतात, म्हणून मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. परंतु ब्राह्मण माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत, म्हणून मी त्यांना पूज्य मानतो. हे विप्रांनो, दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला मी ब्राह्मणांच्या बरोबरीने सुद्धा समजत नाही, तर त्यांच्यापेक्षा अधिक कसा मानू शकेन. लोक श्रद्धापूर्वक ब्राह्मणांच्या मुखामध्ये जे अन्न इत्यादी घालतात, ते जसे मी प्रसन्नतेने ग्रहण करतो, तसा अग्निहोत्रात हवन केलेल्या द्रव्याचा मी स्वीकार करत नाही. त्यांनी या लोकात अध्ययन इत्यादी करून माझ्या वेदरूपी अत्यंत सुंदर आणि पुरातन मूर्तीला धारण केले आहे. तसेच जे परमपवित्र सत्वगुण, शम, दम, सत्य, दया, तप, तितिक्षा आणि ज्ञान आदी 8 गुणांनी संपन्न आहेत, त्या ब्राह्मणांपेक्षा अधिक श्रेष्ठ आणखी कोण असू शकेल. ब्रह्मदेव इत्यादींपेक्षाही श्रेष्ठ आणि अनंत तसेच वर्गमोक्षाचा अधिपती अशा माझ्याकडून माझे निष्काम भक्त काहीही इच्छित नाहीत, तर राज्य इत्यादी अन्य वस्तूंचे ते कशाला इच्छा करतील. पुत्रांनो, तुम्ही सर्व चराचर भूतमात्रांना माझेच शरीर समजून शुद्ध बुद्धीने पदोपदी त्यांची सेवा करा. तीच माझी खरी पूजा होय. मन, वचन, दृष्टी आणि अन्य इंद्रियांच्या कर्माचे प्रत्यक्ष फळ म्हणजे माझे या प्रकारचे पूजन करणे होय. याखेरीज मनुष्य स्वतःला महामोहमय कालपाशापासून सोडवून घेऊ शकत नाही. श्री शुकदेव म्हणतात, जरी ऋषभदेवांचे पुत्र स्वतः सर्व प्रकारे सुशिक्षित होते, तरी लोकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाप्रभावशाली परमसुहृद भगवान ऋषभांनी अशा प्रकारे त्यांना उपदेश केला. ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपेक्षा भरत सर्वात ज्येष्ठ होता. तो भगवंतांचा परमभक्त आणि भगवत भक्त परायण होता. पृथ्वीचे पालन करण्यासाठी ऋषभदेवांनी त्यांना राजसिंहासनावर बसवले आणि ते स्वतः उपशमशील, निवृत्तीपरायण, महामुनींच्या भक्ती, ज्ञान आणि वैराग्यरूप परमहंसांना उचित अशा धर्माचे शिक्षण देण्यासाठी पूर्ण विरक्त झाले. फक्त शरीर हीच वस्तू जवळ ठेवली आणि घरात राहूनही सर्वांचा त्याग केला. आता तर वस्त्रांचाही त्याग करून ते सर्वथैव दिगंबर झाले. त्यावेळी त्यांचे केस विखुरलेले होते, वेश वेड्यासारखा होता. अशा स्थितीत त्यांनी अग्निहोत्रीय अग्नींना आपल्यातच लीन करून घेऊन ते संन्यासी झाले आणि ब्रह्मावर्त देशाच्या बाहेर पडले. त्यांनी संपूर्णपणे मौन धरले होते. लोकांनी काही विचारले तरी ते बोलत नसत. जड, आंधळे, बहिरे, मुके, पिशाच्च किंवा वेड्यासारखे चाळे करीत
ते अवधूत बनून इकडे तिकडे भटकू लागले. कधी शहरात, कधी खेड्यात, कधी खाणी, शेतकऱ्यांच्या वस्त्या, बगीचे, डोंगरांतील गावे, सेनेच्या छावण्या, गाईचे गोठे, गवळ्यांच्या वस्त्या, यात्रेकरूंच्या धर्मशाळा इत्यादी जागी राहत. कधी डोंगरात, जंगलात किंवा आश्रमात भटकत असत. ते कोणत्याही रस्त्याने चालले तरी वनात फिरणाऱ्या हत्तीला माशा सतावतात त्याप्रमाणे मूर्ख आणि दुष्ट लोक त्यांच्या पाठोपाठ जाऊन त्यांना त्रास देत असत. कोणी धमकावीत, कोणी मारपीट करीत, कोणी त्यांच्यावर लघवी करीत, कोणी थुंकीत, कोणी दगड मारीत, कोणी विष्ठा किंवा धूळ फेकीत, कोणी दुर्गंध सोडीत, कोणी खरे खोटे बोलून त्यांचा तिरस्कार करीत. परंतु या गोष्टीकडे ते अजिबात लक्ष देत नसत. त्याचे कारण असे होते की भ्रमामुळे सत्य मानला गेलेल्या त्या मिथ्या शरीराविषयी त्यांचे किंचित सुद्धा मी माझेपण नव्हते. कार्यकारणरूप अशा संपूर्ण प्रपंचाचे साक्षी होऊन आपल्या परमात्म्य स्वरूपातच अखंड चित्तवृत्ती ठेवून ते एकटेच पृथ्वीवर विहार करीत होते. तरी सुद्धा त्यांचे हात, पाय, छाती, मोठे मोठे बाहू, खांदे, गळा आणि अंगयष्टी अतिशय कोमल होती. त्यांच्या स्वभावानुसारच त्यांचे सुंदर मुख मधुर हास्याने स्वाभाविकपणे आणखीनच सुंदर दिसत होते. ताज्या कमलदलाप्रमाणे असलेले मोठे पाणीदार डोळे विशाल आणि थोडेसे लालसर होते. त्यातील बुबुळे शीतल आणि संताप नाहीसा करणारी होती. त्या डोळ्यांमुळे ते अतिशय सुंदर दिसत होते. गाल, कान, गळा आणि नाक लहान मोठे नसून समान आणि आकर्षक होते. तसेच त्यांच्या अस्फुट हास्ययुक्त मनोहर मुखकमलाची शोभा पाहून नागरी स्त्रियांच्या चित्तामध्ये कामदेवाचा संचार होत असे. परंतु त्यांच्या तोंडावर जे भुऱ्या रंगाचे लाल लाल पुष्कळसे कुरळे केस विखुरलेले होते त्यामुळे आणि बैराग्याप्रमाणे धुळीने माखलेल्या देहामुळे ते पिशाच्यगत मनुष्यासारखे दिसत होते. योगसाधनेमध्ये हा समाज विघ्नरूप असून किळसवाण्या वेशाने राहणे हाच यावरील उपाय आहे हे जाणून भगवान ऋषभदेवांनी अजगराची वृत्ती धारण केली. ते पडल्या जागीच खाणे, पिणे, चावणे आणि मलमूत्र त्याग करीत आणि आपल्या टाकलेल्या त्या मलमूत्रातच लोळत असत. त्यांच्या मलमूत्राला दुर्गंधी नव्हतीच, पण चांगला सुगंध होता. वायू तो सुगंध घेऊन चारी बाजूंच्या 10 योजनापर्यंत सर्व प्रदेश सुगंधित करीत असे. अशा रीतीने गाय, हरिण, कावळे इत्यादींसारखी वृत्ती स्वीकारून ते त्यांच्याचप्रमाणे कधी चालत, कधी उभ्याने, कधी बसून तर कधी झोपूनच खाणे, पिणे आणि मलमूत्र त्याग करीत असत. परीक्षिता, परमहंसांना त्यागाच्या आदर्शाची शिकवण देण्यासाठी भगवान ऋषभदेवांनी अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योगचर्याचे आचरण केले. ते नेहमी सर्वश्रेष्ठ महान आनंदाचा अनुभव घेत असत. त्यांच्या दृष्टीने निरुपाधिक रूपाने सर्व प्राण्यांचा आत्मा आपल्या आत्मस्वरूप भगवान वासुदेवांशी कोणत्याही प्रकारचा भेद ठेवीत नव्हता. म्हणून त्यांचे सर्व पुरुषार्थ पूर्ण झाले होते. आकाशगमन, मनोवेगाने जाणे, शरीर अंतर्धान पावणे, परकाया प्रवेश, लांबच्या अंतरावरील ऐकणे आणि लांबचे दृश्य पाहणे या सर्व प्रकारच्या सिद्धी आपणहून त्यांनी सेवा करण्यासाठी त्यांच्याजवळ आल्या. परंतु त्यांनी त्यांचा मनापासून मुळीच स्वीकार केला नाही. अध्याय 5 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्कंद 5 अध्याय 6. ऋषभदेवांचा देहत्याग. राजा परीक्षिताने विचारले, भगवान योगपुरुष वायूने प्रज्वलित झालेल्या ज्ञानाग्नीमुळे ज्यांची रागद्वेषादी कर्मबीजे दग्ध झाली आहेत त्या आत्माराम मुनींना अणिमादी सिद्धी स्वतःहून प्राप्त झाल्या तरी त्या त्यांना कष्टदायक होत नाहीत. असे असताही भगवान ऋषभांनी त्यांचा स्वीकार का केला नाही? श्री शुकदेव म्हणाले, तुझे म्हणणे बरोबर आहे, परंतु व्यवहारात ज्याप्रमाणे चतुर शिकारी आपल्या पकडलेल्या हरणावर विश्वास ठेवत नाही
त्याचप्रमाणे बुद्धिमान लोक या चंचल चित्तावर विश्वास ठेवित नाहीत. म्हटलेच आहे की या चंचल चित्ताशी कधी मैत्री करू नये. याच्यावर विश्वास ठेवल्यानेच योग्यांचे चिरकाल केलेले श्रेष्ठ तपही क्षीण झाले होते. जसे व्यभिचारिणी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवलेल्या पतीचा विश्वासघात करते, त्याचप्रमाणे जे योगी मनावर विश्वास ठेवतात त्यांचे मन, काम आणि त्यांचे साथीदार क्रोधादी शत्रूंना आक्रमक करण्याची संधी देऊन योग्यांना पथभ्रष्ट करते. काम, क्रोध, मद, लोभ, शोक, मोह, भय इत्यादी शत्रूंचे तसेच कर्मबंधनाचे मूळ मनच आहे. मग कोणताही बुद्धिमान पुरुष त्याच्यावर विश्वास कसा ठेवील? म्हणूनच भगवान ऋषभदेव इंद्रादी सर्व लोकपालांचे सुद्धा जरी भूषण होते तरी ते वेड्यांप्रमाणे वैराग्यासारखा वेश, भाषा आणि आचरणाने आपला दैवी प्रभाव झाकून ठेवून राहत होते. शेवटी योग्यांच्या देहत्यागाचा विधी शिकवण्यासाठी त्यांनी आपले शरीर त्या रीतीने टाकून देण्याची इच्छा केली. आपल्या अंतःकरणामध्ये अभेद रूपाने स्थिर असलेल्या परमात्म्याला अभिन्न रूपाने पाहत त्यांनी वासनामुक्त होऊन लिंगदेहाचा अभिमान टाकून दिला. अशा प्रकारे लिंगदेहाच्या अभिमानाने मुक्त भगवान ऋषभदेवांचे शरीर केवळ योगमायेच्या इच्छेमुळे अभिमानाचा आभास पांघरून या पृथ्वीवर फिरत राहिले. ते योगाचे कोकण, व्यंकटाचल, कुकट इत्यादी दक्षिण कर्नाटक देशांमध्ये गेले आणि तोंडात दगडाचा तुकडा ठेवून तसेच विखुरलेले केस व वेड्यासारखे दिगंबर अवस्थेत कुकटाचलाच्या वनामध्ये फिरू लागले. त्याचप्रमाणे झंझावाताने एकमेकांवर घासलेल्या वेळूंमुळे प्रचंड वणवा भडकावा आणि त्याने साऱ्या वनाला लपेटून ऋषभदेवांसह भस्मसात केले. ज्यावेळी कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी होईल त्यावेळी कोकण, व्यंकटाद्री आणि कुकट देशाचा मंदमती राजा अर्हत तेथील लोकांकडून ऋषभदेवांच्या कोणत्याही आश्रमरहित आचरणाचा वृत्तांत ऐकून ते आचरण स्वतः शिकेल आणि लोकांच्या पूर्वकर्मानुसार कोणतेही भय न बाळगता स्वधर्माचरणाचा त्याग करून आपल्या बुद्धीने अनुचित आणि नास्तिकतापूर्ण कुमार्गाचा प्रचार करेल. परिणामी कलियुगात देवमायेने मोहित झालेले अनेक अधम लोक आपल्या शास्त्राने सांगितलेली पवित्रता आणि आचरण सोडून देतील. अधर्मप्रधान कलियुगाच्या प्रभावाने बुद्धिहीन झाल्यामुळे ते स्नान न करणे, आचमन न करणे, अस्वच्छ राहणे, केस उपटणे इत्यादी ईश्वराचा तिरस्कार करणाऱ्या नास्तिक धर्माचा मनमानीपणे स्वीकार करतील आणि विशेषतः वेद, ब्राह्मण आणि भगवान यज्ञपुरुषाची निंदा करू लागतील. आपल्या या वेदांना मान्य नसलेल्या नवीन स्वच्छंदी वृत्तीमध्ये अंधविश्वास ठेवून ते तसे वागतील आणि स्वतःच घोर नरकात जाऊन पडतील. रजोगुणाने परिपूर्ण अशा लोकांना मोक्षमार्गाचे शिक्षण देण्यासाठीच हा ऋषभदेवांचा अवतार झाला आहे. त्यांच्या गुणांचे वर्णन करीत लोक असे म्हणतात की अहो, 7 समुद्र असणाऱ्या पृथ्वीचा सर्व द्वीप आणि वर्ष यामध्ये ते भारतवर्ष मोठी पुण्यभूमी आहे. कारण येथील लोक श्रीहरींच्या कल्याणकारक अवतार चरित्राचे गायन करतात. अहो, महाराज प्रियव्रतांचा वंश सुयशाने उजळलेला आहे, ज्यामध्ये पुराणपुरुष श्री आदिनारायणांनी वृषभावतार घेऊन मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या परमहंस धर्माचे आचरण केले. अहो, या जन्मरहित भगवान ऋषभदेवांच्या मार्गाने दुसरा कोणताही योनिमार्ग योगी मनाने सुद्धा कसा चालू शकेल? कारण योगीजन या योगसिद्धाच्या प्राप्तीसाठी उत्सुक होऊन निरंतर प्रयत्न करीत असतात. त्या आपोआप प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी त्यांना मिथ्या समजून त्यांचा त्याग केला होता. अशा प्रकारे संपूर्ण वेद, लोक, देवता, ब्राह्मण आणि गायीचे परमगुरु भगवान ऋषभांचे हे विशुद्ध चरित्र मी तुला ऐकवले. हे माणसांचे सर्व पाप नाहीसे करणारे आहे. जो मनुष्य हे परममंगलमय पवित्र चरित्र एकाग्र चित्ताने श्रद्धापूर्वक नेहमी ऐकतो किंवा दुसऱ्याला ऐकवितो
त्या दोघांचीही भगवान वासुदेवांमध्ये अनन्य भक्ती निर्माण होते. पंडित निरनिराळ्या पापांमुळे उत्पन्न होणाऱ्या सांसारिक तापांनी अत्यंत तापलेले आपले अंतःकरण या भक्ती सरितेमध्ये निरंतर धुवून काढतात. यामुळे त्यांना जी परम शांती मिळते ती इतकी आनंददायी असते की ते लोक नंतर तिच्या बदल्यात स्वतःहून प्राप्त झालेल्या मोक्षरूप परमपुरुषार्थाचाही आदर करीत नाहीत. भगवंतांचे आप्त झाल्यामुळेच त्यांचे सर्व पुरुषार्थ सिद्ध होतात. राजन, भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांचे आणि यदुवंशीयांचे रक्षण करते गुरु, इष्टदेव, सुहृद आणि कुलपती होते. ते कधीकधी त्यांचे आज्ञाधारक सेवकसुद्धा होत असत. अशा प्रकारे भगवान भक्तांची दुसरी अनेक कार्ये करतात. प्रसंगी त्यांना मुक्तीसुद्धा देतात, परंतु भक्तियोग सहजासहजी देत नाहीत. नेहमी विषयभोगांची अभिलाषा केल्याकारणाने आपल्या खऱ्याखुऱ्या कल्याणाबद्दल अनंत काळापर्यंत जाणीव नसलेल्या लोकांना ज्यांनी करुणा देऊन निर्भय आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि जे स्वतः नेहमी अनुभवाला येणाऱ्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीमुळे सर्व प्रकारच्या इच्छांपासून मुक्त होते, त्या भगवान ऋषभदेवांना नमस्कार असो. अध्याय 6 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. स्कंद 5 अध्याय 7. भरताचे चरित्र. श्री शुक म्हणतात, महाराज भरत मोठे भगवत भक्त होते. भगवान ऋषभदेवांनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्या संकल्पानुसार त्यांची नियुक्ती केली. त्यांच्या आज्ञेत राहून भरतांनी विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला. जसे तामस अहंकारापासून शब्दादी 5 भूत तन्मात्रे उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे पंचजनीपासून त्यांना सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू नावाचे 5 पुत्र झाले. ते तंतोतंत त्यांच्याच सारखे होते. ज्या देशाचे नाव अगोदर अजनाभ वर्ष होते, त्याच या देशाला भरताच्या वेळेपासून भारतवर्ष म्हणतात. महाराज भरत बहुश्रुत होते. आपल्या पूर्वजांप्रमाणे स्वधर्माने वागून ते आपापल्या कर्तव्यात तत्पर असलेल्या प्रजेचे अत्यंत प्रेमाने पालन करू लागले. त्यांनी होता, अर्ध्वयू, उधाता आणि ब्रह्मा या 4 ऋत्विजांच्या द्वारे केले जाणारे प्रकृती आणि विकृती असे दोन्ही प्रकारचे अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशु आणि सोम असे लहान मोठे यज्ञ योग्य वेळी श्रद्धापूर्वक करून यज्ञ आणि क्रतुरूप श्री भगवंतांचे पूजन केले. अशा प्रकारे अंग आणि क्रियांसह भिन्न भिन्न यज्ञांच्या अनुष्ठानाच्या वेळी जेव्हा अर्ध्वर्यू आहुती देण्यासाठी हवी हातात घेत असत, तेव्हा यजमान भरत त्या यज्ञकर्माने होणाऱ्या पुण्यरूप फळाला यज्ञपुरुष भगवान वासुदेवांना अर्पण करीत. वास्तविक ते परब्रह्मच इंद्रादी सर्व देवतांचे प्रकाशक, मंत्रांचे अर्थस्वरूप आणि त्या देवतांचे सुद्धा नियंत्रक असल्या कारणाने मुख्य कर्ता आणि प्रधान देव होय. अशा प्रकारे आपल्या भगवत दर्पण बुद्धिरूप कुशलतेने हृदयातील रागद्वेषादी दोषांचे निर्मूलन करीत ते सर्व यज्ञभोक्त्या देवतांचे भगवंतांच्या अवयवांच्या रूपात चिंतन करीत. अशा तऱ्हेने केलेल्या कर्माच्या भगवत दर्पणाने त्यांचे अंतःकरण शुद्ध झाले. जेव्हा त्यांना अंतर्यामी रूपाने हृदयाकाशातच अभिव्यक्त होणाऱ्या ब्रह्मस्वरूप महापुरुषाच्या आकाराने युक्त तसेच श्रीवत्स, कौस्तुभ, वनमाला, चक्र, शंख आणि गदा यांनी सुशोभित आणि नारदादी भक्तांच्या हृदयात चित्राप्रमाणे निश्चलतेने राहणाऱ्या भगवान वासुदेवांच्या ठिकाणी दिवसेंदिवस वेगाने वाढणारी उत्कृष्ट भक्ती प्राप्त झाली. अशा प्रकारे 1 कोटी वर्षांनी राज्यभोगाचे आपले प्रारब्ध क्षीण झाले आहे असे जाणून त्यांनी आपण भोगलेली वंशपरंपरागत संपत्ती पुत्रांना योग्य तऱ्हेने वाटून दिली. नंतर आपल्या सर्व संपत्ती संपन्न राजमहालातून निघून ते पुलहाश्रमात हरिहर क्षेत्री गेले. या पुलहाश्रमात
राहणाऱ्या भक्तांवर भगवंतांचे फार प्रेम असल्यामुळे ते आजही त्यांना त्यांच्या इष्ट रूपामध्ये पाहतात। खाली आणि वर अशा दोन्ही बाजूंना नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शालग्राम असणारी चक्र नदी नावाची प्रसिद्ध नदी येथील ऋषींचे आश्रम सर्व बाजूंनी पवित्र करीत असते। या पुलहाश्रमाच्या उपवनात एकांत स्थानी एकट्यानेच राहून ते अनेक प्रकारची पाने, फुले, तुलसीदल, पाणी आणि कंदमुळे, फळे इत्यादी अर्पण करून भगवंतांची आराधना करू लागले। यामुळे त्यांचे अंतःकरण सर्व विषयाभिलाषांपासून परावृत्त होऊन शांत झाले आणि त्यांना परमानंद प्राप्त झाले। अशा रीतीने जेव्हा ते नियमपूर्वक भगवंतांची आराधना करू लागले तेव्हा त्यांचा प्रेमावेग इतका वाढला की त्यांचे हृदय द्रवून शांत झाले। आनंदाच्या उर्मीमुळे शरीरावर रोमांच येऊ लागले। शरीराच्या उद्रेकाने डोळ्यांमधून प्रेमाश्रू वाहू लागले। त्यामुळेच इतर काही दिसेनासे झाले। शेवटी जेव्हा आपल्या प्रियतमाच्या लालसर चरणाविंदाच्या ध्यानामुळे भक्तियोग पूर्णत्वाला पोचला तेव्हा परमानंदाने तुडुंब भरलेल्या हृदयरूप गंभीर सरोवरामध्ये बुद्धी बुडून गेल्यामुळे त्यांना आपण करीत असलेल्या भगवत पूजेचेही स्मरण राहिले नाही। अशा प्रकारे ते भगवत सेवेतच तत्पर राहत असत। शरीरावर कृष्ण मृगचर्य धारण करीत असत आणि त्रिकाल स्नानानंतर ओले राहण्याने त्यांचे केस भुरकट कुरळ्या जटांमध्ये झाले होते। त्यामुळे ते अधिकच सुंदर दिसत। उगवणाऱ्या सूर्यमंडलामध्ये ज्योतिर्मय परमपुरुष भगवान नारायणांची ते सूर्यासंबंधी ऋचांनी आराधना करीत व म्हणत असत, भगवान सूर्याचे कर्म फलदायक, ते प्रकृतीच्याही पलीकडचे आहे। त्यांनीच संकल्पाने या जगाची उत्पत्ती केली आहे। नंतर तेच अंतर्यामी रूपाने प्रविष्ट होऊन आपल्या चित्तशक्तीने विषयलोलुप जीवांचे रक्षण करतात। आम्ही त्या बुद्धिप्रवर्तक तेजाला शरण आलो आहोत। अध्याय 7 समाप्त। स्कंध 5 अध्याय 8। भरताच्या मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म। श्री शुक म्हणतात, एकदा भरत गंडकीमध्ये स्नान करून नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून प्रणवाचा जप करीत 3 मुहूर्तांपर्यंत नदीकाठी बसून राहिला होता। राजा त्याच वेळी तहानेने व्याकुळ झालेले एक हरिणी पाणी पिण्यासाठी एकटीच त्या नदीच्या तीरावर आली। ती पाणी पित असताना जवळच गर्जना करणाऱ्या सिंहाची भयंकर आरोळी तिच्या कानावर आली। स्वभावतःच भित्री अशी ती साशंक नजरेने आजूबाजूला पाहत जात असता जेव्हा तिच्या कानावर ती भीषण आरोळी पडली तो सिंहाच्या भीतीने तिचे काळीज धडधडू लागले आणि डोळे भयभीत झाले। तहान तर अजून भागली नव्हती, परंतु आता तर प्राणावर बेतले होते, म्हणून भयभीत होऊन एकदम नदी पार करण्यासाठी तिने उडी मारली। तिच्या पोटामध्ये गर्भ होता। उडी मारतेवेळी अत्यंत भयभीत झाल्यामुळे तिचा गर्भ गर्भाशयातून बाहेर येऊन नदीच्या प्रवाहात पडला। सिंहाच्या भयाने लांब उडी मारल्यामुळे त्या हरिणीचा गर्भपात झाला। त्यामुळे तसेच कळपापासून ताटातूट झाल्या कारणाने ती अत्यंत दुःखी झाली। त्यातच उडी मारताना एका दरीत कोसळून मरण पावली। राजर्षी भरताने विचाराने हरिणीचे पाडस आपल्या आईची ताटातूट होऊन नदीच्या प्रवाहात वाहत आहे असे पाहून त्याला त्याची दया आली आणि त्या मातृहीन पाडसाला तो आपल्या आश्रमात घेऊन आला। त्या पाडसाविषयीची भरताची ममता दिवसेंदिवस वाढतच गेली। तो नेहमी तिचे पालनपोषण करणे, त्याचे लाड करणे, त्याला चुचकारणे यासारख्या चिंतेतच मग्न झाला। थोड्याच दिवसात त्याचे यम, नियम आणि भगवत पूजा इत्यादी आवश्यक कृत्ये एक एक करून कमी होत शेवटी सर्वच बंद झाली। आता असा विचार सुरू झाला, पहा ना, केवढी खेदाची गोष्ट आहे। या गरीब बिचाऱ्या मृगपाडसाला कालचक्राच्या वेगाने आपला कळप सुरूत आणि बांधवांपासून लांब सारून माझ्याजवळ आणून सोडले। हे मलाच आपला माता पिता, भाऊबंद आणि कळपातील सोबती समजत आहे। त्याला माझ्याशिवाय इतर कोणाची माहिती नाही
आणि माझ्यावरच त्याचा पूर्ण विश्वास आहे. शरणागताची उपेक्षा करण्यातील दोष मी जाणतो. म्हणूनच मला आता सर्व प्रकारे दोषबुद्धी सोडून या माझ्या आश्रिताचे चांगल्या तऱ्हेने पालनपोषण आणि लाड केले पाहिजे. शांत स्वभावाचे आणि गरिबांचे हितचिंतक सज्जन अशा शरणागताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मोठ्यातल्या मोठ्या स्वार्थाचीही कधीच पर्वा करीत नाही. अशा प्रकारे त्या हरणाच्या पाडसामध्ये आसक्ती वाढत गेल्याने उठता बसता, झोपताना, फिरताना, कुठेही थांबताना आणि भोजन करतेवेळी सुद्धा त्याचे चित्त त्याच्या स्नेहपाशामध्येच बांधलेले राहत असे. जेव्हा त्याला दर्भ, फुले, समिधा, पाने किंवा फळे, मुळे आणावेची असत तेव्हा लांडगे आणि कुत्र्यांच्या भीतीने तो त्याला बरोबर घेऊन वनात जात असे. वाटेत इकडे तिकडे कोवळे गवत वगैरे पाहून भाबडेपणाने ते हरिण पाडस थांबत असे. तेव्हा तो अत्यंत प्रेमळ मनाने दयाबुद्धीने त्याला आपल्या खांद्यावर घेई. कधी कडेवर घेऊन तर कधी छातीशी घेऊन त्याचे लाड करण्यातच त्याला आनंद मिळत असे. राजराजेश्वर भरत नित्यनैमित्तिक कर्मे करतेवेळी सुद्धा मध्येच उठून त्या पाडसाला पाही आणि जेव्हा त्याच्यावर त्याची दृष्टी पडत असे तेव्हा त्याचे चित्त शांत होत असे. त्यावेळी त्याला आशीर्वाद देत तो म्हणे, वत्सा, तुझे सर्वत्र कल्याण असो. जर ते कधी दृष्टीस पडले नाही तर पैसा चोरीला गेलेल्या गरीब माणसाप्रमाणे त्याचे चित्त अत्यंत उद्विग्न होऊन जात असे आणि नंतर त्या पाडसाच्या विरहाने अंतःकरण व्याकुळ होऊन करुणेने त्याच्याविषयी शोक करीत मोहाने तो असे म्हणे, अहो, आईविना असलेले गरीब पाडस, दुष्ट पारध्यासारखी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या पुण्यहीन नीचावर विश्वास ठेवून राहिले आणि आताही मला आपला मानून मी केलेल्या अपराधांची सत्पुरुषांप्रमाणे मला क्षमा करून परत येईल ना? पुन्हा मी त्याला या आश्रमाच्या बागेत भगवंतांच्या कृपेने सुरक्षित राहून निर्विघ्नपणे हिरवेगार गवत चरताना पाहू शकेन ना? एखादा लांडगा, कुत्रा, कळपाने हिंडणारे डुकरे किंवा एकटेच फिरणारे वाघ इत्यादी त्याला खाऊन तर टाकणार नाहीत ना? संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रगट होणारा वेदत्रयी रूप भगवान सूर्य अस्ताला जाऊ पाहत आहे, तरी त्या हरणाची माझ्याकडे असलेली अनामत अजून परत आली नाही. तो हरिण राजकुमार पुण्यहीन अशा माझ्याकडे येऊन आपल्या मृगपाडसाला शोभणाऱ्या निरनिराळ्या मनोहर आणि दर्शनीय क्रीडांनी आपल्या माणसांचा शोक नाहीसा करून मला आनंदित करील काय? कधी कधी मी लट्ट्या रागाने खोट्या समाधीचा बहाणा करून डोळे मिटून बसत असे. तेव्हा तो घाबरून माझ्याजवळ येऊन जलबिंदूसारख्या कोमल शिंगांच्या टोकाने माझे अंग खाजवीत असे. मी कधी दर्भावर हवन सामग्री ठेवत असे तेव्हा तो त्याला तोंड लावून ती अपवित्र करीत असे. त्यावर मी रागवल्यानंतर तो भयभीत होऊन स्वतःचे बागडणे सोडून एखाद्या ऋषिकुमाराप्रमाणे स्तब्ध बसत असे. अहो, या तपस्विनी धरतीने असे कोणते तप केले आहे की जी त्या अतिनम्र कृष्ण मृग पाडसाच्या छोट्या छोट्या सुंदर, सुखद आणि कोमल खुरांच्या खुणांनी पाडसरूपी धन हरवल्यामुळे अत्यंत व्याकुळ आणि दीन झालेल्या मला त्या द्रव्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखवित आहे आणि स्वतः आपल्यालाही सगळीकडे त्या पदचिन्हांनी शोभिवंत करून स्वर्ग मोक्षाच्या इच्छुक ब्राह्मणांसाठी यज्ञस्थळ तयार करीत आहे. ज्याची आई सिंहाच्या भयाने मेली होती तेच मृगपाडस आपल्या आश्रमातून चुकलेले पाहून दीनवत्सल भगवान चंद्र त्याची दया येऊन त्याचे रक्षण तर करीत नसेल ना? किंवा आपल्या पुत्राच्या वियोगरूप वडवानलाच्या प्रखर ज्वालांनी हृदय होरपळल्याने मी एका मृगबालकाचा आश्रय घेतला होता. आता ते निघून गेल्याने माझे हृदय पुन्हा कासावीस होऊ लागले. म्हणून हा चंद्र आपल्या शीतल, शांत, स्नेहपूर्ण अशा मुखातून निघणाऱ्या पाणीरूपी अमृत किरणांनी मला शांत करीत असेल का? अशा रीतीने जे पूर्ण होणे सर्वथैव अशक्य होते अशा विविध मनोरथांनी भरताचे चित्त व्याकुळ होऊ लागले. मृगबालकाच्या रूपाने ओढवलेल्या प्रारब्ध कर्मामुळे
बिचारा भरत भगवत आराधना रूप कर्म आणि योगानुष्ठान यापासून दूर गेला. नाहीतर ज्याने मोक्षमार्गातील साक्षात विघ्न समजून आपल्याच काळजाचा तुकडा असलेल्या पुत्रांचाही त्याग केला होता, त्याचीच मनुष्यतर हरिणपाडसामध्ये अशी आसक्ती कशी निर्माण होऊ शकली असती. अशा प्रकारे विघ्नांच्या आहारी जाऊन राजर्षी भरत योगसाधनेपासून भ्रष्ट झाला आणि त्या मृगबालकाच्या पालन पोषण आणि लाड प्रेमात मग्न राहून आत्मस्वरूपाला विसरला. त्यावेळी अटळ असा प्रबळ वेगवान भयंकर काळ उंदराच्या बिळात साप घुसावा तसा त्याच्या शरीरात घुसला. त्यावेळी सुद्धा ते पाडस त्याच्याजवळ बसून पुत्राप्रमाणे शोकाकुल झाले होते. त्याला अशा स्थितीत पाहून त्याचे चित्त त्याच्यातच गुंतून राहिले होते. अशा प्रकारच्या आसक्तीमध्येच हरणाबरोबरच त्याने शरीराचाही त्याग केला. त्यानंतर अंतःकालीन भावनेप्रमाणे इतर सामान्य मनुष्यांप्रमाणे त्याला मृगयोनीच मिळाली, परंतु त्याची पूर्वजन्म स्मृती मात्र नष्ट झाली नाही. भगवत आराधनेच्या प्रभावाने या योनीत सुद्धा मृगरूप येण्याचे कारण जाणून तो अत्यंत पश्चात्ताप करीत जणू म्हणू लागला, अहो, केवढी ही खेदाची गोष्ट. मी संयमशील महानुभावांच्या मार्गापासून भ्रष्ट झालो. वास्तविक मी मोठ्या धैर्याने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकांत आणि पवित्र वनाचा आश्रय घेतला होता. तेथे राहून जे चित्त मी सर्व भूतात्मा श्री वासुदेवांमध्ये निरंतर त्यांच्याच गुणांचे श्रवण मनन आणि संकीर्तन करून तसेच प्रत्येक क्षण त्याचीच आराधना आणि स्मरण इत्यादींनी सफल करून स्थिर भावाने पूर्णपणे त्याच्यातच लावले होते, पण अज्ञानी अशा माझे तेच मन अकस्मात एका लहानशा हरिण शिशूच्या मागे लागून आपल्या ध्येयापासून ढळले. अशा प्रकारे हरिण बनलेल्या राजर्षी भरताच्या मनामध्ये जी वैराग्य भावना जागृत झाली ती लपवून ठेवून त्याने आपल्या हरिणी मातेचा त्याग केला आणि तो जन्मभूमी कालंजर पर्वतावरून पुन्हा शांत स्वभावाच्या मुनींना प्रिय अशा पुलत्स्य आणि पुलह ऋषींच्या आश्रमात भगवंतांच्या शालग्राम तीर्थामध्ये आला. तेथेही काळाची प्रतीक्षा करीत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटाच राहून तो सुकलेली पाने, गवत, वेली यांचा पाला खाऊन पोटभरीत मृगयोनीची प्राप्ती करून देणाऱ्या प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला. शेवटी त्याने आपले अर्धे शरीर गंडकी नदीच्या पाण्यात बुडवून सोडले. अध्याय 8 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे ये नमः, हरे ये नमः, हरे ये नमः.